पुण्यातल्या शास्त्री रोडवरती MPSC विद्यार्थी हे 2 दिवसापासून आंदोलन करत आहेत आणि आपल्या विविध मागण्यांसाठी अनेक विद्यार्थी या आंदोलनाला त्यांना पाठिंबा देण्यासाठी देखील या ठिकाणी येत आहेत। आत्ताच माझ्यासमोर एक वेगळा प्रकरण समोर आलेलं आहे। खरं तर कृषी सेवाच्या ज्या 2021 आणि 2022च्या ज्या ॲडव्हर्टाईज होत्या त्या ॲडव्हर्टाईजमध्ये जे ज्या उमेदवारांच्या नियुक्त्या झाल्या होत्या त्या उमेदवारांना आता खरं तर प्रायव्हेट नोकरी करावी लागते अशी त्यांच्यावरती वेळ आलेली आहे। नेमकं त्यांच्यासोबत काय घडलं आहे जाणून घेऊया। काय सांगाल तुमच्यासोबत नेमकं काय घडलं आहे? आज आमच्यातले कितीतरी जण या सेवेमध्ये येण्यासाठी तत्पर आहेत। 417 जणांची नियुक्ती देण्यास सरकारला खरं तर काहीच अडचण नाही आहे। एका 2021च्या ॲडव्हर्टाईजमध्ये 203 विद्यार्थी आहेत, पुढच्या ॲडव्हर्टाईजला 214 आहेत। 203 लोकांच्या नियुक्त्यांमध्ये जवळपास बऱ्याचशा लोकांची नियुक्ती ही 4 मार्चला मिळालेली होती। 4 मार्चला आम्ही त्या ठिकाणी रुजूही होणार होतो, झालेलेही आमच्यातले काही जण, परंतु त्याच दिवशी 4 वाजता मला असं सांगण्यात आलं की तुमची नियुक्ती रद्द करण्यात येत आहे। अशा विविध टप्पे पार करून इथंपर्यंत पोहोचलेलो आम्ही सगळेजण शेतकरी पुत्रच आहोत किंवा शेतकऱ्यांचीच मुलं आहोत। तर मग आमच्यासोबत हा अन्याय का होतो आहे हेच आम्हाला समजत नाही आहे। म्हणजे अजून कुठली परीक्षा यामध्ये पास करायची राहून गेले हे आम्हाला समजलं तर बरं होईल। म्हणजे आता तुम्ही सध्या कृषी अधिकारी आहात आणि तरी देखील तुम्हाला तुमच्या नियुक्त्या मिळाल्या नाही? हो सर, आम्ही MPSCतून निवड झालेले राजपत्रित कृषी अधिकारी आहोत आणि तरीही 2021 आणि 22च्या ॲडमध्ये आमची निवड झालेली आहे, परंतु आज 2024 येऊनही आम्हाला नियुक्ती मिळत नाही आहे। तर शासनाने कुठेतरी याच्याकडे लक्ष देऊन आम्हाला न्याय द्यावा ही विनंती। तुम्ही याबाबत काय विचारलं, काय झालं नेमकं, आम्हाला असं का वागणूक मिळते याबाबत काय विचारलं? सर, पहिली गोष्ट म्हणजे कृषीच्या जागा ह्या दरवर्षी निघत नाहीत। 2018 साली जागा निघाल्या, त्यानंतर डायरेक्ट 2021 साली ते देखील 203 पदांची जाहिरात आलेली, त्यानंतर 2022 साठी 214 पदांची जाहिरात आलेली। मला शासनाला असं म्हणायचं, एक तर तुम्ही आम्हाला दरवर्षी आमच्यासाठी वॅकन्सी काढत नाहीत, जे विद्यार्थी ऑलरेडी ज्यांना पदं मिळालेली आहेत, ज्यांना पोस्ट मिळालेल्या आहेत त्यांना देखील तुम्ही नियुक्ती देत नाहीत। मग आमचा अभ्यास करून पोस्ट काढून काय चुकलं? आपण पाहतोय की ज्या विद्यार्थ्यांच्या नियुक्त्या झालेल्या होत्या त्या विद्यार्थ्यांना शासनाने सांगितलं की तुमच्या ज्या नियुक्त्या आहेत त्या रद्द ठरवण्यात येत आहेत। म्हणजे खरं तर हे जे अधिकारी आता कृषीच्या ज्या झालेल्या आहेत त्यांना देखील आता त्यांच्या नियुक्त्यांसाठी संघर्ष करावा लागतोय असं यांच्याकडनं सांगण्यात येतं आहे। पुण्याहून विश्वजित भालेराव, बखर लाईव्ह। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।